नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयावरील म्हणी आणि त्याचे अर्थ. स्पर्धा परीक्षांमध्ये आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये म्हणी या विषयावर प्रश्न येतोच. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. आपले हे सर्व प्रश्न म्हणींवर आधारित आहे. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. असतील सीते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ काय? तर असतील सीते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होत असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. आता त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. तर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणजे दुर्जन माणसाची धोका केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ काय? तर अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या बुद्धिमान माणसाला सुद्धा अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाचे पाय धरावे लागतात. आता यानंतरचा पुढला प्रश्न आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ काय? तर अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ आहे जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. आता त्यानंतर पुढील प्रश्न आहे अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय? तर अति तिथे माती या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानदायकच ठरतो. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हे सर्व प्रश्न म्हणीवर आधारित आहे आणि हे सर्व एक्झाममध्ये येतात. या सर्व म्हणी मागच्या प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेल्याच आहेत. तरी तुम्ही या नोट डाऊन करून घेत चला आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न कराल. आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय? तर आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ आहे प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. आता त्यानंतर पुढील प्रश्न आपलेच दात आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ काय? आपलेच दात आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ आहे आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. आता यानंतर पुढील प्रश्न आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला या म्हणीचा अर्थ काय? तर आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला या म्हणीचा अर्थ आहे ज्या दोषांबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्याच अंगी असणे. आता त्यानंतर पुढील प्रश्न आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ काय? तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आता त्यानंतर पुढची म्हण आहे आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं या म्हणीचा अर्थ काय? तर आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं या म्हणीचा अर्थ आहे एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा. आता त्यानंतर पुढला प्रश्न अडली गाय फटाके खाय या म्हणीचा अर्थ काय? तर अडली गाय फटाके खाय या म्हणीचा अर्थ आहे एखादा माणूस संकटात सापडला की त्याला हैराण केले जाते. आता त्यानंतर पुढला प्रश्न आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ काय? तर आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ आहे आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते. अतिदान महापुण्य या म्हणीचा अर्थ काय? तर अतिदान महापुण्य या म्हणीचा अर्थ आहे गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते. आता त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे आईच्या जीवावर बायजी उधार या म्हणीचा अर्थ काय?
तर आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. आता पुढील प्रश्न आहे, असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा या म्हणीचा अर्थ काय? तर असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा या म्हणीचा अर्थ आहे अनुकूलता असेल तर चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.